मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या डोक्यावर मी हा गोंगता घेतलाय आणि हा गोंगता अशामुळे घेतलाय का पाऊस येतोय मित्रांनो 5 दिवस झालं पाऊस पडतोय आणि बाबा गावाला गेल्यामुळे आज माझी जनावरांकडे चारायला आलोय आज। तर आज आत्ताच पाऊस येऊन गेले आणि हे बघा ही घोंगडी जी आमची असते ही पूर्ण पावसाळ्यावर आम्ही वापरते, कारण ही घोंगडी घेतल्यानंतर ना अजिबात पाणी या घोंगडीमध्ये येत नाही। हे बघा अशी घेतली ना तर किती पाऊस जरी आला तरी अजिबात भिजत नाही। अशा पद्धतीने आमच्या इकडे ही आम्ही गोंगता करतो, याला आम्ही गोंगता म्हणतोय। तर आत्ता पण पाऊस आलेले आणि मी हा गोंगता घेऊन गुरांका आलोय। तर मित्रांनो जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे, पाणी गर्द सुटलाय आणि आम्ही जनावरं चारायला मी आलो। तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता ना जोरात पाणी गरजतोय आणि जनावरं आपली इकडं पळायला येतात बाकीची, आणि एक आपली जी गाय आहे ती इकडं पाठीमागे ए आली का पुढे। त्या बघा एक गाय आपली ना ती पाठीमागे राहिली होती, बाकीची जनावरं पुढे पळून गेले। पाऊस आल्यामुळे थोडी गडबड झाली, पाणी गरजते पण, आणि हे पाणी गरजले ना मला जास्त भीती वाटते। ते बाकीचे तिकडे आतमध्ये गेल्या तर बाकीचे जनावर ना आतमध्ये पळून गेल्या आणि एकच गाय आपली पाठीमागे थांबली होती। तर मित्रांनो आपल्या मित्रांनी बरेच जणांनी कमेंट केली होती का मित्रा तुम्ही तुमच्या इकडलं रायवळ आंबा दाखवा। तर मित्रांनो हे बघा आज मी तुम्हाला आहे ना आमच्याकडे जे आंबा असतात त्या आंबा मी तुम्हाला दाखवणार आहे। हे रायवळ आंबे आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये एवढं आंबा असलं ना का 2-3 ट्रक भरतील असं एवढलं मोठमोठले झाड आंब्यांची। आता या ठिकाणी हे बघा हे आंबं लागले तर आमच्याकडे हे आंबे आहेत ना बाकीचं काहीच फक्त गोडीला असतं, तर बाकीचं अजिबात गोडीला नसतं, तर आंबट असतं तर पण लोणच्यासाठी एक नंबर आमच्याकडलं हे आंबा असतात। आता हे आपण असे आहेत ना हे असत आमच्या इकडलं हे गावठी आंबं, हे रायवळ आंबं येतं आणि काही ना आंबट असतं आणि काही गोड असतं। आता आपल्याला हे ना गोड बेतले आपण आपली एक एवढे याच्यामध्ये ना एवढं आंबं घेतलं आपण अशा जे आमच्या थोडे लोणच्याला म्हणलं तर एक नंबर असं यांचं लोणचं होते। बैलांका आलोय आणि बैलांकडंच आपले हा आज आंबा इथं दिसलाय। तर हे बघा पिकायला लागलेले मी तुम्हाला दाखवते हे आमच्या इकडले हे गावठी आंब। हा फक्त लोणच्यासाठी एक नंबर आंबा आहे आमच्या इकडला हा। हे बघा मित्रांनो एकदम पिवळा झालाय, पूर्ण पिकलेला आंबे हा। पण तुम्हाला सांगतो हा जर खायचा म्हणलं ना तर पूर्ण आंबट आंबे हा दिसायला बघा किती भारी दिसतोय, असा एकदम पिवळा एकदम गुल्लर झाले अशी एक नंबर, पण खायला जर गेला ना तर पूर्ण आंबट हा। वीज ही चमकते बाबाले गरजतोय धाड 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 धाड। मित्रांनो मला लय भीती वाटते, बघा ह्या शेतामध्ये झोपडे, ह्या झोपडीमध्ये आता आपण थांबणार आहेत कारण लय भीती वाटते।